जय हिंद मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं आज आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, या ठिकाणी आपण बघणार आहोत गाळलेले पद शोधणे. तर त्यामध्ये नाही का ह्या अशा प्रकारच्या काही आकृत्या दिलेल्या असतील तुम्हाला, आणि त्यामध्ये नाही का अशा अंक दिलेला असेल आणि एक मिसिंग शब्द असेल किंवा मिसिंग वर्ड असेल किंवा अंक असेल, तो तुम्हाला नाही का काढायचा आहे. तर या ठिकाणी आपण पहिले काही अंक आहे, तर त्या अंकांवरती जसे काही उदाहरणं असणार आहे ते आपण पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. तर बघा, या ठिकाणी एक सर्कल आहे, त्यामध्ये 5, 4 आणि या ठिकाणी 39 घेतलेलं आहे, बरोबर. तर या दोन्हींचं मिळून इथे काहीतरी एक आलेलं असेल, तर ते पुढे बघू आपण. त्यानंतर नाही का 10, 3 आणि या ठिकाणी 59, तसं 9, 3 आणि या ठिकाणी काय असणार आहे ते आपल्याला या उदाहरणात काढायचं आहे. तर बघा, सगळ्यात पहिले जर सुरुवात केली तर बघा, आता 5 आणि 4 मध्ये काय विशिष्ट क्रिया झाली तेव्हा ही संख्या तुम्हाला भेटणार आहे. तर बघा, आपण काय करू, 5 गुणिले 4 करू, बरोबर. 5 चौक किती होतात रे? तर 5 चौक आहे 20, बरोबर. आणि आता 20 चे नाही का डबल करू, म्हणजेच त्याला 2 ने गुणू. तर 20 दुने किती झाले? 40 झाले, बरोबर. तर ह्या 40 मधून जर 1 मायनस केला तर तुम्हाला या ठिकाणी 39 भेटणार आहे. तसंच आता ही पद्धत जशी या ठिकाणी वापरली, तशी या ठिकाणी जर वापरून बघू, जर ती लागू झाली तर समजून घ्यायचं की सगळे हे जे काही वरती उदाहरणं दिलेले, तर यामधले नाही का सेम एकच क्रिया असणार आहे, ते आपल्याला या ठिकाणी समजून जाईल. तर बघा, 10 गुणिले 3, 10 गुणिले 3 केलं तर 10 30, गुणिले 2 करू, 30 दुने 60, 60 मधून जर 1 वजा केला तर तुम्हाला भेटणार आहे 59, बरोबर. तसंच आता इथं पण करा. 9 गुणिले 3, 9 त्रिक 27, 27 गुणिले 2 जर केलं तर 27 दुने 54, 54 मधून 1 मायनस करा, 1 मायनस केलं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला येणार आहे 53. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी नाही का एक विशिष्ट गणितीय क्रिया असते, ती गुणाकार असेल, भागाकार असेल, वजाबाकी असेल, वर्ग, घनमूळ असे काही पण असू शकतं. आणि असे उदाहरणं तुम्हाला नाही का मॅक्झिमम एक्झाम मध्ये नाही का तुम्हाला बघायला मिळतात. त्यामुळे याचं नाही का जास्तीत जास्त सराव करणे तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा शिकच तुम्ही या अशा पद्धतीचे गणित सोडवू शकतात. तर बघा मित्रांनो, पुढचं उदाहरण आहे तशाच पद्धतीचं आहे. बघा, 9 9 आणि या ठिकाणी 2 खाली 33 आहे, तसंच इथं 3, 12 आणि इथे 45 आहे, 14, 7. तर ह्या ठिकाणी काय असणार आहे आपल्याला ते काढायचंय, बरोबर की नाही. तर बघा, ह्या दोन्हींमध्ये नाही का एक विशिष्ट क्रिया केली आहे, तेव्हा नाही का तुम्हाला ही खालची संख्या मिळणार आहे किंवा भेटली या ठिकाणी असं आपल्याला दिसतं. पण यांच्यामध्ये काय विशिष्ट क्रिया असणार आहे की ज्यावेळेस तुम्हाला ही खालची संख्या भेटणार आहे. तर बघा, आपण या दोन्हींमध्ये एक विशिष्ट क्रिया करून बघू. एकतर नाही का गुणाकार करून बघू किंवा बेरीज करून बघू. तर बेरीज पासून आपण सुरुवात करू. बघा, 9 आणि 2 किती होतात? तर 11 होता, बरोबर. तर 11 होता, पण मग या ठिकाणी 33 आहे, म्हणजे काय क्रिया केली आणखी, तर याला नाही का 3 पट केलंय किंवा 3 न गुणलंय असं म्हणू आपण. ज्यावेळेस 3 न गुणलं तर 11 3 किती होतात? 33 होते, बरोबर आहे का नाही. त्याच बरोबर बघा, या ठिकाणी आता 3 आणि 12 जर म्हटलं तर किती होतात? 3 आणि 12, 3 आणि 12 तुमचे 15. तर 15ला जर 3 पट केलं तर तुमच्या या ठिकाणी 45 येतात, बरोबर आहे नाही. तसंच 11 आणि 7 यांची बेरीज किती होती? तर 21. तर 21ला 3 ने गुणलं किंवा 3 पट जर केले त्याचे, तर 21 तिक 63. किती? 21 तिक 63 या ठिकाणी तुमचं या ठिकाणी आन्सर असणार आहे. तर समजतंय का? अशा प्रकारे काही ना काही गणिती क्रिया केल्या असतात यामध्ये गाळलेले पद शोधणे या चॅप्टर मध्ये, बरोबर आहे का नाही. तर बघा मित्रांनो, आपण नाही का बऱ्याच वेळेस काय होतं माहिती का, ज्यावेळेस आपण अभ्यास करतो किंवा ग्राउंड करतो, पण आपल्याला नाही का आळस येतो, बरं का. एकदम का वाटतं, यार जाऊ दे यार, आज नाही उद्या करू, उद्या नाही परवा करू, होईल ना, अजून कुठं जवळ आलंय. पण असं आळस करता करता नाही का आपले बरेच दिवस निघून जातात. आणि एकदम नाही का ज्यावेळेस एक्झाम येते किंवा ग्राउंड करतात त्यावेळेस कळतं की अरे बाप, किती वेळ वाया घालवलाय आपण, बरोबर आहे की नाही. ज्याही वेळेस नाही का आपल्याला अशी परिस्थिती तयार होईल ना की बाबा, मला आज नाही करायचं, मी आज अभ्यास नाही करणार किंवा मी आज ग्राउंड नाही करणार, त्यावेळेस नाही का आपली परिस्थिती बघायची की बाबा, आपले आई वडील कसे कष्ट करताय, अजूनही कष्ट करताय, बरोबर आहे का नाही. परिस्थिती कशी आहे आणि ही परिस्थिती कोण बदलणार आहे? दुसरं तिसरं कोणी नाही, नाव ठेवणारे बदलणार नाहीये मित्रा. तर ही परिस्थिती आपल्याला स्वतःलाच बदलवणे आपली.
तर त्यासाठी काय करावं लागणार आहे ना, आता आपल्याकडे पैसा आहे की आपण बिझनेस करू शकतो, नाही तर दुसरं काही काम करू शकतो, बरोबर आहे का नाही. पण अभ्यास तर नक्की करू शकतो. आपले आई वडील जर 12-12 तास 18-18 तास जर शेतात राबत असतील, कष्ट करत असतील, उन्हात तान्हात, काय पाऊस असो वारा असो काही पण, तरीही नाही का आई वडील म्हणजे कुठल्याही प्रकारचं हे करत नाही, आळस करत नाही आणि आपल्यासाठी काम करतात. मग आपण अभ्यास करायला काय, आपल्याला तर एका ठिकाणी बसून खुर्चीवर बसून आणि अशा काही काही लायब्ररी त्या ठिकाणी तुम्ही एसीत बसून अभ्यास करतात, मग अभ्यास करायला काय अडचण आहे, बरोबर आहे का नाही. तर बिलकुल अडचण यायला नाही पाहिजे. आणखी जिद्दीनं की मी नाही का कसं लवकरात लवकर माझी पोस्ट मिळवेल आणि इतक्या दिवसापासून आई वडील मला सांभाळताय, तर मी त्यांना सांभाळणार आहे आणि एक दिवस नाही का नक्की सक्सेस होऊन दाखवणार आहे. त्यामुळे आळस नाही करायचा बिलकुल नाही का, फक्त एकदम आपला स्ट्रिक्टली अभ्यास करायचा आणि बस पोस्ट मिळवायची म्हणजे मिळवायचीच. तर बघा मित्रांनो, पुढचं उदाहरण आहे. तर बघा या ठिकाणी असं नाही का चौकोन दिले आणि ह्या चौकोनात नाही का काही संख्या दिल्या आहे. तर ह्या संख्यांचा नाही का एक विशिष्ट क्रम आहे बघा. 24, 2, 130 आणि 5. तसंच बघा 13, 5, 108 आणि 6, 9, 7, 4 आणि ह्या ठिकाणची संख्या काढायची. म्हणजे बघा ह्या संख्यांमध्ये ह्या ज्या एवढ्या संख्या दिसतात यांच्यामध्ये काहीतरी एक विशिष्ट क्रिया केली आहे. तेव्हा तुम्हाला नाही का हे काढलेलं पद इथलं भेटलेलं आहे. बरोबर, जसं की हे इथलं आपल्याला काढायचंय. तर बघा ह्या दोन्हींमध्ये आणि ही एक संख्या तिन्हींमध्ये एक विशिष्ट क्रिया झाली तेव्हा ही संख्या आली. तसं इथं पण असणार आहे ना. तर मग आपण नाही का सगळ्यात पहिले इथून सुरुवात करू. हे कशा पद्धतीने यांनी काढलेलं आहे. तर बघा 24 24 आणि 2, 24 गुणिले 2 जर केलं तर 24 दुने 48, बरोबर आहे का नाही. 48 अधिक 5 जर केलं तर किती येतं, 8 5 13, 3 हातच्याला 1, बरोबर. 1 हातच्याला 1 म्हणल्यानंतर इथं बघा 5 आणि 1 किती 6, तर 63. काही लॉजिक लागतंय का, तर नाही लागत आहे. मग आणखी आपण दुसरं काहीतरी बघू करून याच्यामध्ये. म्हणजे याच्यामध्ये नाही का तुम्हाला काहीतरी नाही का एक्सपेरिमेंट करावं लागतं, म्हणजे काही ना काही करून बघावं लागतं, तेव्हा तुम्हाला ती संख्या येणार आहे. मग त्यामध्ये काय करणं आहे तुम्हाला, बेरीज करणं आहे, वजाबाकी करणं आहे, गुणाकार भागाकार याच क्रिया करणं आहे, तेव्हा तुम्हाला त्याचा आन्सर भेटणार आहे. तर मग चला आणखी दुसरं काहीतरी करून बघू. तर 24 आणि 2 किती, तर 24 अधिक 2 जर म्हणलं तर 26 होतं, बरोबर आहे का नाही. तर 26 आले. तर आता या 26 ला आपण 5 ने गुणवून बघू, बरोबर. तर बघा 5 ने जर गुणवलं तर तुम्हाला 130 या ठिकाणी भेटणार आहे. बघा 6 पंचे 30, अच्छाले 3, 5 दुने 10, 10 आणि 3 13. तर बघा या ठिकाणी नाही का ह्या दोन्हींचे तुम्हाला या ठिकाणी बेरीज करणं आहे. त्यानंतर नाही का ह्या बेरजेला तुम्हाला 5 ने गुणवायचंय, त्यावेळेस तुम्हाला 130 भेटले. तसंच आता इथे पण करू. 13 अधिक 5 जर म्हटलं तर या ठिकाणी 18 येईल, बरोबर. आणि या 18ला नाही का, 18ला नाही का त्या 6 ने गुणा, तर 18 पंचे 90, 18 सक 108. तर हे 108 तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. तसं आता इथं पण क्रिया करू आपण. 9 अधिक 7 जर म्हणलं, 9 7 किती, तर 16. आणि 16ला जर 4 ने गुणलं तर या 16ला 4 ने गुणू आपण. 16 एका 16, 16 दोन 32, 16 तिका 16 चोक 64, बरोबर ना. तर या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे 64, 64. तर बघा अशा प्रकारची या ठिकाणी नाही का गणिती क्रिया करायची आहे, तेव्हा तेव्हा तुम्हाला हे गाळलेलं पद या ठिकाणी भेटणार आहे. समजतंय का. तर बघा मित्रांनो हे गणित फक्त अशाच असणार आहे बरं का. तर याच्यामध्ये तुम्हाला एक विशिष्ट नाही का संबंध शोधून ते गाळलेलं पद काढावे लागणार आहे. तर याच्यामध्ये थोडाफार वेळ जातो, पण ज्यावेळेस तुम्ही नाही का असे बरेच उदाहरणं सोडशाल त्यावेळेस तुम्हाला हे एकदम इझी वाटणार आहे. आणि इझी वाटतंच, कारण कोणतीही गोष्ट नाही का प्रॅक्टिस शिवाय होत नाही. ते म्हणताना प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट, तशी गोष्ट आहे. तर यासाठी तुम्हाला नाही का जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करशाल त्यावेळेस तुम्हाला यातले उदाहरणं हमखास येतील आणि हमखास तुमचे मार्क्स या ठिकाणी भेटणार आहे तुम्हाला. तर चला मित्रांनो नेक्स्ट उदाहरण बघा. तर बघा या ठिकाणी नाही का एक असं सर्कल दिलंय आणि त्यामध्ये नाही का अशा संख्या दिल्या आहेत. तर ह्या संख्यांमध्ये नाही का काहीतरी एक विशिष्ट असा संबंध आहे. त्या ठिकाणी बघा या ठिकाणी 6 3 2 आणि या ठिकाणी 36 आहे. तसंच नाही का 12 2 6 आणि या ठिकाणी 144, तसंच 11 2 6. तर या ठिकाणी काय असणार आहे, म्हणजे नाही का या ज्या लहान संख्या दिसत आहे यामध्ये एक नाही का काहीतरी संबंध असणार आहे, तेव्हा ही संख्या आली आहे. तसंच इथे पण आहे आणि इथं आपल्याला काढायचंय. तर सगळ्यात पहिले बघू की यांच्यात काय संबंध असणार आहे विशिष्ट. तर बघा यांची जर बेरीज केली आपण तर बघा 6 3 आणि 2, 6 आणि 3 9 10 11, 11 होतं बरं का. बेरीज जर केली तर 11 होतंय आणि या ठिकाणी 36 आहे, म्हणजे काय होतंय का, तर नाही. त्यानंतर आपण यांच्यामध्ये काही गुणाकाराची क्रिया करून बघू. तर वजाबाकी जर केलं तर काहीच काहीच येईल का, 36 येईल का इथे, तर कुठल्याही प्रकारे येणार नाही.
तर मग आपण नाही का आता गुणाकार करून बघू बरं का. 6 गुणिले 3 गुणिले 2. तर बघा साइन त्रिका 18, 18 दुने 36. तर हे बघा 18 दुने 36 म्हणजे या ठिकाणी 36 आलंय. तसंच इथं पण गुणाकाराची क्रिया केली तर तुम्हाला ही संख्या भेटायला पाहिजे. जर तुम्ही वर्ग जर केला असतं ना तर 6चा वर्ग किती येतो, डायरेक्ट 36 येतो. पण मग हे बाकीच्या दोन संख्यांचं काय, म्हणजे असं काही येणार नाही. म्हणजे ह्या संख्यांचा सरळ सरळ काय केलं यांनी तर गुणाकार केलाय, म्हणून या ठिकाणी तुमचं उत्तर 36 येत आहे. तसंच पुढे बघू आता 12 गुणिले 2 गुणिले 6. 12 गुणिले 2 गुणिले 6. तर 12 दुने 24 आणि 24 सक 144. बरोबर आहे का नाही. गुणिले 2 गुणिले 6. तर बघा 11 दुने 22 गुणिले 6. तर साइन दुने 22, साइन दुने 12, 2 हातच्याला 1 आणि साइन दुने 12, 12 हा 1 13. तर म्हणजे 132 तुमचं या ठिकाणी उत्तर असणार आहे. तर बघा मित्रांनो, ह्या प्रकारच्या उदाहरणात तुम्हाला नाही का आधी पण सांगितलंय की वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया तुम्हाला करून बघावं लागते. एक तर बेरीज असेल, गुणाकार असेल, भागाकार असेल. जर संख्या कमी होतीये तर समजून घ्यायचं वजाबाकी असणार. जर संख्या वाढतीये तर समजायचं एक तर बेरीज असेल किंवा गुणाकार असेल. त्याचबरोबर जर संख्या कमी होत असेल तर भागाकार पण असू शकतो. त्याचबरोबर जर संख्या पटीत असेल तर वर्ग असणार आहे किंवा घन असणार आहे. त्यामुळे नाही का याचं ऑब्झर्वेशन नीट पद्धतीने करून घ्यायचं तुम्ही चांगल्या पद्धतीने, आणि तेव्हाच तुम्ही नाही का आन्सर पर्यंत जाऊ शकता. आणि तिन्हीमध्ये नाही का किंवा हे दोन जर दिलंय ना, आता तिसरं तुम्हाला काढायचं ते ह्या दोन्हीमध्ये नाही का सिमिलर संबंध म्हणजे सारखा संबंध असला पाहिजे, तेव्हा तुम्ही आन्सर काढणार आहात. ठीक आहे, समजतंय का. तर चला बघू पुढं. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचे नाही का एक डायग्राम आहे आणि ह्यामध्ये नाही का अशा पद्धतीचे अंक भरले. तर बघा ह्या 4 अंकांचा एक विशिष्ट संबंध आहे, तेव्हा ही मधली संख्या भेटली तुम्हाला. तसंच या ठिकाणी पण या 4 अंकांमध्ये एक विशिष्ट क्रिया झाली तेव्हा ही संख्या भेटली. तसेच तुम्हाला ह्या 4 अंकांमध्ये पण एक क्रिया करून ही संख्या या ठिकाणी काढायची. तर ती संख्या काय असणार आहे ते आपण बघू. तर सगळ्यात पहिले तुम्हाला यामध्ये काय संबंध आहे तो काढावा लागणार आहे बरं का. तर बघा सुरुवात करू आपण. तर यांची बेरीज करू, म्हणजे अशा वेगवेगळ्या क्रिया कराव्या लागणार आहे, बरोबर ना. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार जे असेल ते. तर बघा 3 6 9 9 4 13 13 5 18. तर 18 या ठिकाणी येतंय. 18चा याचा काही संबंध लागतोय का, तर लागत नाही. तर मग याचे काही पट करून बघू आपण. 18 1 18, 18चे 3 पट करून बघू बरं का. 18 1 18, 18 2 36, 18 1 54, 54 काही येत आहे का, नाही येत. 18 2 54, 18 4 72, 18 5 90. म्हणजे पुढे निघून चालले, पण ही संख्या काही भेटते तर नाही. मग आणखी दुसरी काहीतरी क्रिया करू आता. तर याच्यामध्ये गुणाकारांची क्रिया करून बघू. 3 गुणिले 6 गुणिले 4 गुणिले 5. तर बघा साइन चौक 24, 24 गुणिले 4. तर 4 चौक 16, हातच्या 1 4 2 8, 8 आणि 1 9. तर ही संख्या वरती चालली आहे, कारण अजून 5 ने पण गुणायचं आपल्याला. मग हा संबंध दिसतोय का यामध्ये, तर नाही. मग आणखी दुसरं काय असू शकतं. तर बघा आता ह्या ठिकाणी नाही का ह्या ज्या बाहेरच्या संख्या आहे यांचा आपण नाही का वर्ग करून बघू बरं का. तर 3चा वर्ग किती होतो, 3चा वर्ग बघा 3चा वर्ग 9 आहे. तसं 6चा वर्ग बघा, तर 6चा वर्ग आहे 36. तर 4चा वर्ग जर घेतला तर 4चा वर्ग येतो 16 आणि 5चा वर्ग जर म्हटलं तर 5चा वर्ग आहे 25. तर यांची बेरीज करून बघू आता. 6 आणि 5, 6 आणि 5 11, 11 आणि 6 17, 17 आणि 17 आणि 9, 17 आणि 9 जर म्हटलं 17 आणि 9 किती होतं, 17 आणि 9 9 10 6 हातच्याला 1 म्हणजे 26 होतं. ते 6 हातच्याला या ठिकाणी 2 2 जर घेतलं 3 आणि 2 5, 5 आणि 1 6 7 8. तर या ठिकाणी 86. म्हणजे आपल्याला या ठिकाणी असं समजतं की ह्या ज्या बाहेरच्या संख्या दिलेल्या आहेत तर यांचा या ठिकाणी नाही का वर्गांची बेरीज घेतलेली आहे ही मधली संख्या. तसंच मग या ठिकाणी पण असणार आहे आणि ह्या ठिकाणी पण असणार आहे. तर आपण आधी याचं काढून बघू की ही संख्या येते का. जर येत असेल तर 100% आपली या ठिकाणी वर्गांच्या संख्येची बेरीजच असणार आहे असं आपण या ठिकाणी गृहीत धरू किंवा तेच उत्तर असणार आहे. तर बघा चला तर या ठिकाणी बघा 7चा वर्ग किती आहे या ठिकाणून सुरुवात करू. 7चा वर्ग तर 49. तसंच 8चा वर्ग किती आहे
64, तसंच 9चा वर्ग जर म्हटलं तर 81 आणि 10चा वर्ग आहे या ठिकाणी 100. तर आता यांची बेरीज बघा, यांची बेरीज 294 यायला पाहिजे. 0 1 4 5 5 आणि 9 1404 हातच्याला 1. तर बघा 8 आणि 1 9 9 9 10 15 15 आणि 4 15 आणि 4 19 हातच्याला 1. तर बघा हा एक आणि हा एक 2 म्हणजे 294 या ठिकाणी येते. म्हणजेच वर्गांची बेरीजच आहे. तर आपल्याला या ठिकाणी काढावं लागणार आहे, तेव्हा इथलं आपलं उत्तर भेटून जाईल. तर बघा 11चा वर्ग किती आहे, तर 11चा वर्ग आहे 121. त्याचबरोबर 2चा वर्ग जर म्हटलं तर 2चा वर्ग आहे 4, 3चा वर्ग बघा 9 आणि 5चा वर्ग या ठिकाणी 25. तर बघा 2 25 हा. तर बघा या ठिकाणी 4 आणि 1 5 5 आणि 5 10 10 9 19 9 हातच्याला 1 1 आला म्हणजे हे 1 आणि हा 1 आणि हे 2 3 3 आणि 2 5 आणि हा 1 दशाचा तसा म्हणजे 159 या ठिकाणी तुमचं आन्सर असणार आहे, किंवा हे गाळलेलं पद 159 असणार आहे. तर समजतंय का? अशा प्रकारच्या क्रिया म्हणजे या ठिकाणी आता जर वर्ग दिलाय तर घनांची पण बेरीज असू शकते, किंवा वर्ग प्लस एक संख्या असू शकते, किंवा वर्ग मायनस एक संख्या पण असू शकते. असं काहीही क्रिया असू शकते, काहीही पण लॉजिक असू शकतं. त्यामुळे यावरती नाही का जास्तीत जास्त उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त तुम्हाला नाही का जेव्हा तुम्ही सोडवशाल ना तुम्हाला जास्त टेक्निक येईल आणि तुम्ही नाही का अशा पद्धतीचे उदाहरणं एकदम बिंदास सोडवणार आहात. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीचे पण उदाहरणं तुम्हाला नाही का एक्झाम मध्ये बघायला भेटणार आहे. तर हे नाही का एकदम मोठं मोठं उदाहरण दिसतंय, बरोबर आहे का नाही? तर असं उदाहरण पाहिल्यानंतर आपण नाही का थोडं गडबडून जातो की यार एवढं मोठं उदाहरण, याला किती वेळ लागणार आहे, काय क्रिया असेल याच्यामध्ये, कसं काय पद काढायचंय, असं बऱ्याच वेळेस होतं. पण नाही का अशा उदाहरणाला बिलकुल घाबरून जायचं नाही. सगळ्यात पहिले काय करायचं माहिती का, ह्यामध्ये नाही का काय विशिष्ट संबंध असेल थोडंसं नाही का माइंड नाही का थोडं शांत ठेवायचं आणि विचार करायचा. आणि अशा उदाहरणं शक्यतो नाही का म्हणजे सोपे तर असतात, पण तुम्ही काय करायचं, जर समजा असं वाटतं ना की यार आपलं ह्या उदाहरणात जास्त वेळ जाऊ शकतो, आपण डिस्टर्ब होऊ शकतो, मग अशी उदाहरणं नाही का थोडे लेट घ्यायचे, किंवा आपला पेपर सोडणं झालं, आपला ज्यावेळेस वेळ उरणार आहे त्यावेळेस अशा उदाहरणाला बघायचं. पण शक्यतो काय क्रिया असते तर ते पहिलं आपण बघून घ्यायचं. तर बघा याच्यामध्ये एक विशिष्ट क्रिया दिली बरं का, म्हणजे आवड तर नसतं बरं का, पण माणसाला एवढं मोठं उदाहरण दिसल्यानंतर माणूस थोडं गडबडून जातो की यार काय असं यार याच्यामध्ये थोडं. तर मग आणि असे उदाहरण नाही का आपल्या काय म्हणतात मेरिट मध्ये बसण्यासाठी सुद्धा खूप महत्वाचे आहे. त्यामुळे नाही का अशा उदाहरणांची पण प्रॅक्टिस पाहिजे. तर बघा याच्यामध्ये सगळ्यात पहिले काय झालेलं आहे, तर ह्या वरच्या दोन संख्या, त्यानंतर ह्या दोन संख्या, ह्या दोन संख्या, असा नाही याच्यामध्ये काहीतरी एक संबंध आहे. तर बघा 43 आणि 83 चा संबंध ह्या संख्येसोबत आहे, तसं ह्या दोन संख्येचा संबंध हिच्या सोबत आहे, तसंच ह्या दोन संख्येचा संबंध इथं आहे आणि ह्या दोन संख्यांचा संबंध इथं आहे, तसंच ह्या दोनचा इथं आणि ह्या दोनचा इथं, ह्या दोनचा इथं, तसंच ह्या दोन संख्यांचा इथं आणि ह्या दोनचा इथं, तसंच ह्या दोन संख्यांचा इथं असणार आहे. तर बघा 43 आणि 83 बघा, आणि ह्या ठिकाणी 40 म्हणजे काय झालंय बघा, ही मोठ्या संख्येतून ही संख्या मायनस केली तेव्हा ही संख्या भेटते, बरोबर. तसंच 83 मधून जर 57 मायनस केले तर या ठिकाणी 26 येतील. तसंच 57 मधून किंवा 61 मधून जर 57 मायनस केले तर या ठिकाणी 4 भेटताय. तसंच 74 मधून म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या इथं मायनस जर केली तर तुम्हाला 13 भेटणार आहे. तसंच पुढे बघा 40 मधून जर 26 मायनस केले तर या ठिकाणी 14 येतात. तर 26 मधून 4 जर मायनस केले तर 22 आणि 13 मधून जर 4 केले तर 9. तर मग 22 मधून जर 4 मायनस केले तर या ठिकाणी बघा 8 येत आहे आणि 22 मधून जर 9 मायनस केले तर 13. म्हणजेच या दोन संख्यांची वजाबाकी ही खालच्या बॉक्स मध्ये, तसंच या दोन संख्यांची वजाबाकी इथे आणि या दोनची इथं, तर ही या दोनची इथं. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी असं समजतं की ह्या दोन संख्यांची वजाबाकी करून या ठिकाणी येणार आहे, म्हणजे आपलं गाळलेलं पद या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे. तर बघा आता सगळ्यात पहिले 13 मधून जर 8 गेले, 13 मधून जर 8 गेले तर उरता 5, म्हणजेच हे गाळलेलं पद तुमचं 5 असणार आहे. तर मग नाही का प्रत्येक उदाहरणात तुम्हाला फक्त बेरीज वजाबाकीच असणार आहे का, तर नाही, काही वेळेस गुणाकार पण असू शकतो किंवा बेरीज पण असू शकते, ह्या दोन संख्यांची बेरीज करून येते. पण मग त्यावेळेस नाही का लगेच कळायला पाहिजे की मोठी संख्या म्हणजे बेरीज असणार आहे, किंवा गुणाकार असला तरी मोठी संख्या आणि भागाकार असली तर छोटी संख्या येणार.
तसंच आता इथे वजाबाकी होती म्हणून तुम्हाला लहान संख्या दिसते बघा, बरोबर आहे का नाही? तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया यामध्ये असू शकतात किंवा असतील, तर ते आपण नाही का चेकआउट करायचंय, लॉजिक लावायचंय थोडं, म्हणजेच आपल्याला समजून येईल बरोबर आहे का नाही? तर आपण अशा पद्धतीने जर लॉजिक लावलं तर ह्या उदाहरणाच्या आन्सर पर्यंत आपण आरामशीर पोहोचतो. तर अशा पद्धतीचे उदाहरण जर एक्झाम मध्ये आले तर त्याला बिलकुल घाबरायचं नाही, तर टॅकल करायचं आणि आपला मार्क्स हक्काने मिळवून घ्यायचा. तर चला आणखीन यामधले नाही का वेगवेगळ्या प्रकारचे आणखी उदाहरणं असतात का ते बघू. तर चला अशा पद्धतीचं पण उदाहरण तुम्हाला येऊ शकतं एक्झाम मध्ये. तर अशा प्रकारचं एक त्रिकोण दिलाय आणि त्याच्या साईडला नाही का संख्या दिल्या आहे आणि ह्या संख्यांमध्ये काय संबंध असून ही संख्या तयार होते बघा. तर इथे पण तसंच आहे, या बाहेर नाही का संख्या दिल्या आहे आणि मध्ये एक मोठी संख्या दिली आहे. तर ह्या तीन संख्यांमध्ये एक विशिष्ट क्रिया करून ही मधली संख्या आली असणार, बरोबर आहे की नाही? तसंच या ठिकाणी पण 7, 8 आणि 2 तर यांची एक विशिष्ट क्रिया करून मधली संख्या असणार आणि या तिन्हींचा नाही का एक सारखा संबंध असेल, बरोबर आहे का नाही? तर तीच क्रिया आपल्याला एका ठिकाणी या वेगवेगळ्या ज्यावेळेस आपण सोडू त्यावेळेस करता आली पाहिजे. तर बघा, तर सगळ्यात पहिले जर म्हटलं तर 8 अधिक 2 अधिक 1 तर किती होता? 8, 9, 10 आणि 11. 11चा वर्ग किती आहे? तर 11चा वर्ग होतो 100. 11चा वर्ग किती होतो? 121. बरोबर आहे का नाही? तर 121चा काही संबंध लागतो की इथं? तर नाही, कारण हे 110 आहे आणि इथं हे किती होत आहे? 121 होत आहे म्हणजे जास्त आहे. तर या संख्यांची बेरीज किती आहे? तर 11 येते, बरोबर आहे की नाही? तर मायनस मग त्यामधून 11 करून टाकू. तर 11 मायनस केलं तर तुमचे 110 या ठिकाणी उरतात. म्हणजेच या संख्या बाहेरच्या ज्या संख्या दिल्या आहे त्या संख्यांच्या बेरजेचा वर्ग घेतलाय, बरोबर आहे का नाही? बेरजेचा वर्ग केलाय आणि जी संख्या आली ती संख्या त्यातून मायनस केली. म्हणजेच बघा 8, 8 आणि 1 9, 9 आणि 2 11. त्या 11चा वर्ग 121 आणि त्यामधून नाही का ज्या 11 आहे म्हणजे यांची जी बेरीज आली ती मायनस केली म्हणजे 110 आली. तशीच क्रिया या ठिकाणी पण असणार आहे आणि या ठिकाणी पण. तर चला पुढे बघू. तर या ठिकाणी बघा 12 अधिक 3 अधिक 1 म्हणजे 15. 15 आणि 1 16. तर या ठिकाणी तुम्हाला 16चा वर्ग किती आहे? तर 16चा वर्ग 16चा वर्ग 256. बरोबर आहे की नाही? 256 मधून आता ही बेरीज वजा करा. 256 मधून जर 16 वजा केले तर तुम्हाला या ठिकाणी भेटतं 240. बरोबर आहे ना? तर ही संख्या ती आहे. तर तसंच या ठिकाणी पण असणार आहे. आता बघा 7 आणि 8, 7 प्लस 8 प्लस 2, 7 आणि 8, 7 7 आणि 7 14 आणि 1 15, 15 आणि 2 या ठिकाणी 17. तर 17चा वर्ग किती मग? 289. बरोबर आहे की नाही? 289 सॉरी 200 289 17चा वर्ग आहे. तर या 17च्या वर्गातून नाही का जे अंक आहे बाहेरचे यांची बेरीज किती आहे? तर 17. ती 17 वजा करा. 17 जर वजा केली 9 मधून 7 गेले तर या ठिकाणी 2, 8 मधून 1 गेला तर 7 आणि हे 2 जशाच्या तसे. म्हणजेच या ठिकाणी गाळलेल्या जागेच्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे 272. तर या अशा प्रकारचे उदाहरणं पण तुम्हाला बघायला भेटतात की जे वर्ग असणार आहे वर्गांची बेरीज त्यातूनच त्या संख्यांची जी बेरीज आहे ती वजा करणे. अशा प्रकारचे पण उदाहरणं तुम्हाला बघायला भेटतात. पाठीमागे जसं उदाहरण बघितलं का त्याच पद्धतीचं हे उदाहरण आहे. तर या बाहेरच्या ज्या संख्या आहेत त्यांची एक विशिष्ट क्रिया करून मधली संख्या आली आहे. तर या ठिकाणचे पद आपल्याला काढायचं आहे. तर यांच्यामध्ये काय क्रिया असणार आहे तेव्हा हे आपल्याला भेटणार. तर बघा इथून सुरुवात करू. 2, 6 आणि 4. 2, 6 आणि 4 बरोबर. यांची जर बेरीज केली किती येते? 8. 8 आणि 4 किती? 12. तर बघा 12चा वर्ग किती होतो? तर 12चा वर्ग आहे 144 आणि या ठिकाणी नाही ही संख्या त्यामध्ये ऍड करू. संख्या जर ऍड केली तर ती आहे 12. 12 जर ऍड केला हे 4 आणि 2 6 आणि हे 4 आणि 1 5 आणि हा एक जशाच तसा. तर बघा या बाहेरच्या संख्यांच्या बेरजेचा वर्ग प्लस या संख्यांची बेरीज ज्यावेळेस केली त्यावेळेस मधली संख्या भेटली. तसंच पुढे पण असणार आहे. तर ह्या ठिकाणचं शेवटचं जी ब्लँक जागा आहे ती आपण काढू. 6 अधिक 8 अधिक 1. 6 आणि 8 किती? 14. 14 आणि 1 15. तर 15चा वर्ग किती आहे? तर 15चा वर्ग आहे 225. तर 225 मध्ये नाही का ह्या अंकांची बेरीज जर ऍड केली आपण
तर ती किती आहे 15. 15 ऍड करू, 5 आणि 5 10, 4 1 2 आणि 2 4 आणि हे 2 म्हणजे 240 या ठिकाणी असणार आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे नाही का गाळलेले पद शोधा हे हा जो चॅप्टर आहे तो आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केला. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला उदाहरणं बघायला भेटले की ज्यामध्ये नाही का विशिष्ट अशी क्रिया असते जी की बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार वर्ग घन अशाच पद्धतीचे यामध्ये क्रिया असतात. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर व्हिडिओ कसा आवडला नक्की सांगा. तर भेटूया आणखी एखाद्या अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.